स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधून विविध पक्षांच्या उमेदवारांनी आज मोठ्या उत्साहात आणि शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सकाळी स्वामी समर्थ मंदिरामध्ये पाया पडून तसंच मारुतीरायाला वंदन करून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी भव्य मिरवणूक काढत आपली ताकद दाखवून दिली. ही मिरवणूक महासत्ता चौक ते झेंडा चौक, मोठं तळ मार्गे गांधी पुतळा आणि पुढं जुनी नगरपालिका कार्यालयापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे, घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. त्यामुळं संपूर्ण परिसर भगव्या वातावरणात न्हाऊन निघाला होता. यावेळी शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख रवींद्र माने आणि श्वेता मालवणकर, भाजपकडून रूपा उदय बुगड आणि राहुल घाट, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्नेहल मस्के यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यासोबतच इतर पक्षांच्या तसंच काही अपक्ष उमेदवारांनीही आज आपले अर्ज निवडणूक कार्यालयात सादर केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी झाल्यानं अनेक अडचणी निर्माण झाल्या. प्रशासनाच्या नियमांनुसार मर्यादित लोकांनाच आत प्रवेश देण्यात येत असल्यामुळं उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली. काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीनं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली. आज शहरामध्ये महायुती तसंच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवसापासून राजकीय वातावरण तापलं असून आगामी निवडणूक अधिक चुरशीची ठरणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय.